नमस्कार, निशास होम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाची एक खास रेसिपी. ती रेसिपी म्हणजे आहेत ना, आपण जी चक्की असते ना ती लाल चक्की, तर ते लाल चक्कीची भाजी बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर आपण असे मस्त क्रिस्पी असे आपण पराठे म्हणजे आपले धिरडे बनवणार आहे. तर चक्की बनवण्यासाठी ही चक्की मस्त मी छान अशी धुवून घेतली आहे. हे बघा लाल चक्की किती छान चक्की आहेत ना, आधीच धुवून घेतली म्हणजे कापल्यानंतर ती आपल्याला धुवायची नाही आहेत. तर अक्का नाही तर मला ही चक्की कापून देत होत्या. मस्त त्यांनी चक्की कापून दिली आणि इथं मी गॅसवरती कढई ठेवली आहेत. आणि कढई ठेवल्यानंतर आधी त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणे मी फक्त भाजीला टाकण्यासाठी भाजते. तर छान भाजून घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेत आणि हवे तेवढ्या मी मिरच्यामध्ये घालून घेते. आता मिरच्या आहेत ना तुम्ही तुमच्या तिखटानुसार घालून घ्या, तुम्हाला कितपत तिखट पाहिजे आणि कितपत फिक्कं पाहिजे. आम्हाला इथे तिखटच लागतं, थोडंसं झणझणीतच खातो आम्ही, त्यासाठी येत ना मी ते घालून घेते. आणि इथं मी ना पूर्ण चक्की कापून घेतली आहे आणि सगळ्यांना सोमवार असल्यामुळे आणि नवरात्र पण असल्यामुळे सगळ्यांना उपवास आहे, त्यासाठी मी पूर्ण घराला म्हणजे 8 ते 9 माणसांसाठी ही बनवून घेते मी. तर आहे ना हे इथे बाजूला आहेत ना मी शेंगदाणे भाजून घेतले, आपले साबुदाणे भाजून घेतलेत आणि भगर पण भाजून घेतलीत. तर साबुदाणे आणि भगर आहेत ना ही आपण धिरड्यांसाठी भाजून घेतो. मी काय केले 2 वाट्या आपली भगर घेतली आहेत आणि ना 1 छोटी वाटी साबुदाणे घेतलेत. ते व्यवस्थित भाजून घेतले, जास्त नाही भाजायची भगर, आणि साईडला ठेवलं आहेत. आणि इथे कढई आहेत ना, आपण ह्या कढईनं थोडीशी काळी दिसते, काळी का दिसते का त्याच्यामध्ये आपण यांना साबुदाणे भाजलेत. आणि साबुदाणे कसं असं थोडेसे चिकट असतात आणि ते चिकट असल्यामुळे ना हे कढईला स्टीलची कढई असल्यामुळे तेल थोडंसं लागलं जातं, तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर मी इथे ना आपल्याला चव आपल्याला पाहिजे तेवढं तेल घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरे घालून घेतले. तर जिरे आणि याच्यात कढीपत्ता पण घालून घेतला. तर तुम्ही जर उपवासाला जर कढीपत्ता वापरत नसाल ना तर तुम्ही स्किप पण करू शकतात, फक्त जिरे पण घालू शकतात. आणि जिरे पण जर नसेल खात तुम्ही तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये येत नाही ही चक्की घालू शकतात. तर मी तर छान असे परतून घेतला कढीपत्ता. आणि हे तर आता नवरात्रामध्ये वगैरे आम्ही कढीपत्ता खातो म्हणून मी ते घालून घेतले. जेवढं म्हणजे मी स्वतः वापरते, मी स्वतः खातीत ना ते इथं मी घालून घेते. तर इथे मला थोडेसे जिरे कमी वाटले ते म्हणून थोडेसे अजून जिरे मी घालून घेतले याच्यामध्ये. आणि जी चक्की आहेत ना मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की कापायच्या आधी धुवून घेतली आहे. तर मी छान अशी चक्की याच्यामध्ये घालून घेतली. कापल्यानंतर धुतल्यावरच ना त्याला पाणी सुटतं, त्याला अंकच पाणी खूप जास्त असतात ना म्हणून ती धुवायची नसते, म्हणून कापायच्या आधीच धुवायची असते ती. आणि मग मी छान असं मिक्स करून घेतलं, खूप मस्त फ्राय करून घेतली ती चक्की आणि बाकीची सर्व चक्की त्याच्यामध्ये घालून घेतली. तर आणि ना इथं मी ना आपलं सेंधा नमक असतं ना ते सेंधा नमक यूज करत असते उपवासासाठी. आणि ते मी ना मला ते साईडलाच बरणी भरून ठेवलेले असते, त्याच्यामध्ये फक्त उपवासाच्या दिवशीच वापर करत असते मी त्याचा. तर मग ते मी इथं त्याच्यामध्ये घालून घेतलं. मी साधारणतः ना माझ्या क्वांटिटीनुसार 1 ते 1.5 चमचा, तर 1 चमचा थोडं वरती घातलं होतं. आणि इथं आपले आहेत ना भगर आणि साबुदाणे छान धुवून घेतले होते मी, कारण की ते भाजल्यावरती ना नंतर धुवून घ्यायचे असतात, कारण ते काय होतं असं काळा वगैरे पाणी त्याला काही स्टार वगैरे लागलेलं असतं ते सगळं धुवून निघतं. मग ते 3-4 पाण्याने धुवून घेतलं आणि मग मी दळून घेतलं. आणि ह्या आपल्या स्टीलच्या पातेल्यामध्ये सर्व मिश्रण मी काढून घेतलं. मस्त बारीक दळून घ्यायचं आहे आणि दळताना जास्त पाणी नाही घालायचं आहे, कारण ते मिक्सरच्या बाहेर पण निघतं. आणि आपल्याला पाहिजे तेवढं आहे ना मग नंतर आपण पाणी घालून आहे ना आपल्याला जसं पातळ पाहिजे जसं घट्ट पाहिजे तसं आपण करून घेऊ शकतो. आणि इथं मी काय केलं आहे कूट वापरला आहे, तर मी शेंगदाण्याचं कूट आधीच करून ठेवलेलं असतं. मस्त खरपूस शेंगदाणे असे भाजून घेतलेले असतात मी आणि मग तो कूट करून ठेवलेला असतो. तो कूट इथं आहेत ना मी याच्यामध्ये धिरड्यांसाठी यूज करते मी. आता ते शेंगदाणे भाजून घेतलेले ते फक्त भाजीसाठी यूज केले आहेत मी आणि म्हणजे ते करायला ठेवले आहेत. आणि हे जे शेंगदाण्याचा कूट घेतला आहेत ना तो फक्त धिरड्यांसाठी घेतला आहेत. आणि मला हवी तेवढी मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही पण तुमच्या क्वांटिटीनुसार आणि तुमच्या तिखटानुसार जसं तुम्हाला पाहिजे तसं घेऊ शकतात तुम्ही. तर त्याप्रमाणे मी घेतलं आणि इथं आहेत ना दळून घेतलं. आता हे पण जास्त बारीक नाही करायचं आहे, पण माझा शेंगदाण्याचा कूट जरा जास्त जाड होता म्हणून मी ते घेतलं आहे बारीक करायला. इथं आहेत ना आपण आता हे ठेवलं होतं झाकण ठेवून ना ते बघून घ्यायचं आहे, कारण जास्त शिजलं नाही गेलं पाहिजे. चक्की जास्त जर शिजली का आधारित अजिबात बरोबर लागत नाही ती. तर इथे चक्की छान शिजली होती माझी, जास्त पण शिजली नव्हती जास्त कमी पण अशी कच्ची पण नव्हती. आणि जो कूट मी आधी बनवून ठेवला होता ना जो हिरव्या मिरचीचा आणि शेंगदाण्याचा तो छान असा याच्यामध्ये मी घालून घेतला आणि मस्त एकत्र असा करून घेतला, हलवून घेतला छान. तर मस्त असा छान हलवून घ्यायचा, एक जीव सगळीकडे असं करून घ्यायचं. हे बघा जास्त जर शिजली नाहीत ना इतका छान असा एकत्र होत होतो आणि असं म्हणजे त्याचा चिखल पण होत नाही. त्यासाठी ना चक्की की असो किंवा डांगर असो अजिबात जास्त शिजून द्यायचं नाही, ते वाफेवरच शिजवायचं. आणि इथं आहेत ना मी हे घेतलं होतं आपली कोथिंबीर घेतली होती. तर कोथिंबीरीचं पूर्ण यूज नाही करत आहे मी, थोडीशी टाकून घेते आणि नंतर बाकीची वरून टाकणार आहे मी. छान असं हलवून घेतलं मग ते. आणि याच्यात आहे ना स्टीलची कढई असते ना थोडीशी काळजीच घ्यायची, मधून आहे ना हलवत राहायचं म्हणजे लागलं गेलं नाही पाहिजे खाली. तर माझी इथं लागली वगैरे काहीच नव्हती,
छान असं हलवून वगैरे घेतलं मी, त्याच्यावर झाकण ठेवून दिलं 2 मिनटं फक्त. आणि हे जे दळून घेतलं होतं ना मी बारीक, थोडंसं जास्त बारीक नाही केलं, पण तो कूट थोडा जाड होता ना म्हणून थोडासा बारीक करून घेतला होता. आणि हे या आपल्या धिरड्यांच्या मिश्रणामध्ये घालून घेतलं. तर आपले धिरडे आहेत ना बिना तेलाचे करणार आहेत आपण, इतके छान होतात ना, तेल नाही काहीच नाही आणि एकदम क्रिस्पी आणि खूप कडक, खूप छान होतात. तर ह्यानुसार जर तुम्ही पीठ जर बनवलं, यानुसार जर तुम्ही करून घेतलं ना, तुमचे धिरडे अजिबात सुकणार नाही, काहीच नाही आणि खूप छान होतील. तर हे मी सर्व करून घेतलं, याच्यामध्ये घालून घेतलं. आणि याच्यामध्ये आहेत ना मी पाणी, जे आपलं वाटी होती ना ज्याच्यामध्ये शेंगदाणे दळून ठेवले होते, त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं, कारण ते शेंगदाणे थोडेसे त्याला लागलेले होते. मग ते पाण्याबरोबर ते शेंगदाणे पण याच्यामध्ये येतील म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि ते त्याच्यामध्ये घालून घेतलं. आणि हवं तेवढं आपल्याला जेवढं पातळ पाहिजे, जेवढं घट्ट पाहिजेत ना, तेवढं मी इथं करून घेतलं छान असं मिश्रण. आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, साखरेचं थोडीशी पावडर घालून घेतली, कारण ही साखर मी मिक्सरमध्येच बारीक करून ठेवलेली, कारण थोडीशी घालून घेत असते मी, कारण जो गुलाबी कलर येतो ना खालून, असा थोडासा ब्राउनिश कलर आणि असा क्रिस्पी कलर, म्हणजे असे क्रिस्पी होतात बघा थोडेसे कडक, तर ते या साखरेमुळे होतात. तर थोडीशी साखर एकदम नॉर्मली घालून घ्यायची, थोडीशी अर्धा चम्मच. आणि इथं मी आपलं सेंदा नमक पण आपल्याला हवं तेवढं आपल्या क्वांटिटीनुसार मी इथं घालून घेतलेत. आणि इथं काय केलं आहे, आपली लोखंडी कढई आहेत स्पेशल, त्या लोखंडी कढईमध्ये आहेत ना थोडंसं तेल टाकलं, काहीतरी जास्त तेल टाकलं, थोडंसं घातलं होतं. आणि ते घालून घेतल्यानंतर आहेत ना मस्त याच्यामध्ये आहेत ना हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. आता हिरव्या मिरच्या आहेत ना इथं आमच्या आहोंनी गेल्या आहेत. तर त्यांनी काय केलं, मस्त आपली लोखंडी कढई घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी नॉर्मली तेल टाकलं, थोडं ते मधून मदत करत होते. आणि मग त्यांनी काय केलं, याच्यामध्ये आहेत ना इथं थोडंसं तेल घालून घेतलं आणि छान असे मिरच्या अशा फ्राय करून घेतला, कारण जास्त तेलामध्ये डीप नाही केल्या त्या. आणि थोड्याशा दाबून घ्यायच्या, कारण आपण आहे ना असं शॅलो फ्राय करतात ना, तशा पद्धतीने ह्या मिरच्या करून घेतल्या. आणि इथं मी ना तवा ठेवला आणि तव्यावर बिलकुल पण तेल नाही घातलेलं, बघू शकता तुम्ही. आणि बिना तेलाचेच आहेत ना हे मी धिरडे करून घेतले. तेव्हा जेवढे पाहिजे तेवढे आपल्याला मोठे होतात, जेवढे पसरायचे तेवढे पसरून घ्यायचे. आणि बघा किती छान असा क्रिस्पी आणि खूपच एकच नंबर कलर आलेला होता आणि खूप असे कडक पण एकदम मस्त झालेले होते. तर हे असं बनवून घेतलं होतं मी. आणि हे जोपर्यंत खालच्या साईडनी होतात ना तोपर्यंत जाळी बघा इतकी छान झालीच नाही, याला खूप छान पडली. असं पीठ तयार करा तुम्ही, अचूक प्रमाण घ्या, तर इतके छान होतात ते. इथं साईडला आपली भाजी ठेवलेली होती, भाजी झालेली होती इथं पण झाकून ठेवली होती, ती एका वाटीमध्ये मी काढून घेतली भाजी. आणि तोपर्यंत आपला धिरडा पण खाली होत होतं. म्हणजे धिरड्याला जास्त काही नाही करायची, थोडंसं लो गॅसवरच करायचे असतात, म्हणजे ते छान कडक होतात. आणि तुम्हाला जर नरम धिरडे पाहिजे असेल तर तुम्ही फुल गॅसवर करून घेऊ शकता. ते बाई धिरडे इतके छान झालेले होते नका बास कधी. इथे आपलं उपासाचं लोणचं आहे, आणि तुम्हाला उपासाचं लोणचं जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याने धिरडे बघा आपले इतके क्रिस्पी आणि कडक असे खूप छान झालेले. टेस्ट करायला घेतलं मी इथे आणि ना मी इथे ही टेस्ट केली. धिरडे इतके छान झालेले होते ना, आणि आपली जे भाजी होती ना ती भाजी पण अप्रतिम, एकच नंबर, इतकी छान झाली होती, खूपच मस्त. जे धिरडे होते ना इतके क्रिस्पी, आणि जे शेंगदाण्याचं वगैरे कुठे आपण ती घालून ती भाजी बनवली होती, एकच नंबर, खूप भारी. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून ना मी जे नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.